मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची श्री गुरु चरण सरोज रज निज मन मकर धारी बरना रघुबर विमल जसु जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेसा विकार हे दुख भंजन क्षणोक्षणाची करावा विचार करावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग आनंद कंद करुणा वरुणालय भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा ज्ञानेश प्रिय संत जगद्गुरु तुकोबाराय ज्या काळामध्ये राजा रामदेवराय राज्य करत होते त्या काळामध्ये राजा प्रजेच्या मनासारखं वागत होती, प्रजा राजाच्या मनासारखं वागत होती. रामराज्य हे निर्माण झालं आणि विश्वनियंताला अवतार घ्यावासा वाटला. त्या विश्वनियंतानं खाली डोकावून पाहिलं आणि मुकुटातला पहिला मणी खाली गळाला. 16 वर्षाचं एक बालक पाठीचा ताट कणा करून उभं राहिलं.
700 श्लोकांवरती 9000 ओव्या लिहिल्या आणि 700 श्लोकांवरती 9000 ओव्या लिहित असताना अमृताचं पान तुम्हा आम्हाला पाजलं. 700 श्लोकांवरती 9000 ओव्या लिहून झाल्या. पसायदान रूपी कळस झाला. जो जे वांचल तो ते लावो. एवढंच नव्हे, वसुदेव कुटुंबकम हे विश्वची माझे घर ह्या न्यायानं माऊलींनी शेरा मारून ठेवला. सातशे श्लोकांवरती 9000 ओव्या ज्यांनी लिहिल्या, त्याच ओव्यांच्या आधारावरती अनेक योगी निर्माण झाले. असे विश्वगुरु, विश्वविख्यात, विश्वप्रिय माऊली ज्ञानोबाराय. बघा, विठ्ठल 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 श्लोकांवरती 9000 ओव्या लिहिला. अमृताचं पान तुम्हा आम्हाला मोठ्या अंतकरणानं पाजलं. ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण झाली आणि महाराष्ट्रावरती अल्लाबुद्दीन खानची स्वारी झाली. अल्लाबुद्दीन खान महाराष्ट्रावरती चालून आला. तुळजापूरच्या मंदिरावरचा कळस कापला आणि आता अल्लाबुद्दीन खान पंढरपूरकडे झेपावला. माऊलींच्या लक्षात आलं की आता आपली ज्ञानेश्वरी सुद्धा राहत नाही. ज्ञानेश्वरी सहित समाधिस्थ व्हायचं ठरवलं. निवृत्ती दादांनी शिळा सरकावली आणि अखंड महाराष्ट्रामध्ये अज्ञानाचा अंधकार पडला. 300-350 वर्ष महाराष्ट्र अज्ञानाच्या अंधारामध्ये चाचपडत राहिला. 300-350 वर्ष महाराष्ट्र एकाच आशेने पाहत होता. कुणी नामा जन्माला येतो का, कुणी एका जन्माला येतो का, कुणी ज्ञाना जन्माला येतो का, एकाच आशेने पाहत होता. 300-350 वर्ष झाली. भक्ती म्हातारी झाली. विवेक वैराग्य अवतार घेईना. शेवटी विश्वनियंताच्या लक्षात आलं. विश्वनियंतानं खाली डोकावून पाहिलं आणि मुकुटातला दुसरा मणी खाली गळाला. दक्षिण इंद्रायणीच्या तटावरती देहू नगरामध्ये पुन्हा 42 वर्षाचं भक्तीचं गारुळ उभं राहिलं की ज्यांच्या मुखातून 4-4.5 हजार अभंग प्रसवले. इंद्रायणीचं कार्पण्य धुवून गेलं. पंढरपूरच्या वाळवंटामध्ये पुन्हा भक्तिभावाचा डाव रंगला. भक्ती पुन्हा अंथरुणावरून उठली. भक्तीचा एका बाजूचा हात विवेकानं धरला, एका बाजूचा हात वैराग्यानं धरला आणि भक्ती महाराष्ट्र, कर्नाटक, सौराष्ट्र फिरून आली. हीच भक्ती आपल्या महाराष्ट्रात आल्यानंतर आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांची मन संस्कारित झाली. भाळावर चंदनाचा टिळा आला. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळा आल्या. संतांविषयी, वारकऱ्यांविषयी हृदयी कळवळा निर्माण झाला. हे कुणामुळं? तर फक्त आणि फक्त जगद्गुरु तुकोबारायांमुळे. कोण आहे जगद्गुरु तुकोबाराय? मराठी माणसाला मराठी भाषेमध्ये मराठी बाणानं ज्यांनी उपदेश केला, संसार दुःखाच्या आपत्तीला इष्ट आपत्ती मानून भंडारा भामचंद्राच्या साक्षीने गोविंद गोविंद गीत आळवून भाव समाधीचा आनंद ज्यांनी उपभोगला, ढोंगी साधू संतांचे दिंडवडे काढत वैराग्याची धगधगीत पताका ज्यांनी फडकावली, भंडारा भामचंद्र भोरवाड्याला ज्यांनी भाऊबंद मानलं, वृक्षवल्लींना सोयरा मानलं, दगडाचे टाळ केले आणि पक्ष्यांना सुस्वराने भजन आळवायला सांगितलं. एवढंच नाही, मायबाप 4200 अभंगाची निर्मिती करत असताना प्रत्येक शब्दाकडे, प्रत्येक अभंगाकडे ज्यांनी पातिव्रत्य भावनेने पाहिले ते जगद्गुरु तुकोबाराय. लक्ष देऊ नये का? गाथा एवढी सर्वसामान्य नाही की गाथा कुणालाही कळावी. गाथा जर समजून घ्यायची असेल तर गाथाचं आपल्याला 3 टप्प्यामध्ये वर्णन करावं लागेल. गाथा नंबर 1 चा टप्पा, संतांचा वर्तमान काळ हा आपला भूतकाळ असला पाहिजे आणि संतांचा भूतकाळ हा आपला भविष्य काळ असला पाहिजे. त्याशिवाय आपल्याला मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचता येणार नाही. नवे गाथा देखील आपल्याला समजणार नाही.
आता गाथा नंबर 2चा टप्पा. गाथा अशी नाही माय बापा हो, गाथा अशी नाही. कुणी कुणावरती तरी प्रेम केलं, कुणी कुणाला तरी हृदय दिलं, कुणाचं तरी प्रेमभंग झालं आणि गटाराच्या बाजूला जाऊन पडलं. अरे नाही नाही नाही, गाथा बोलते तर ती फक्त आणि फक्त भगवान परमात्म्याशी, भगवान परमात्म्याचं हृदय आणि जगद्गुरु तुकोबारायांचं हृदय यांचा झालेला संवाद म्हणजे गाथा आहे. आता अभंगात नंबर 3चा गाथा नंबर 3चा टप्पा जर समजून घ्यायचं म्हटलं, ज्या वेळेस भगवान परमात्मा श्रीकृष्ण निजधामाला गेले त्यावेळेस भगवंतानी आपलं ओज, आपलं तेज, आपलं हृदय, आपला प्राण श्रीमद भागवतामध्ये ठेवला. तसंच जगद्गुरु तुकोबाराया हे वैकुंठाला जात असताना आपलं ओज, आपलं तेज, आपलं प्राण, आपलं हृदय या पंचम वेद नाम रूपी गाथामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी ठेवले. असे विश्व अधिकार विश्वप्रिय चिन्मय स्वरूप असणारे जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा अभंग आज तुम्हा सज्जन श्रोत्यांच्या सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा असा. जगत चालक ब्रह्मांड नायक जगाचा नियंता परमपिता परमेश्वर की ज्या भगवंताच्या सत्तेशिवाय झाडाचं पान देखील हलत नाही. मला नेहमी गायला म्हणायला सांगायला आवडतं, म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हालविल्या प्राण हाले, जो जगात चाळीता असा असणारा सत्ताधीश भगवान परमात्मा पांडुरंग त्यांच्या चरणी आणि सकल साधू संतांच्या चरणी नतमस्तक होऊ आणि सेवेला सुरुवात करू. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. या वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा. हे मस्तक हे पायावरी, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरी, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरी वारकरी संताच्या. हे कीर्तन कशा निमित्त आहे हे सगळ्यांना ज्ञात आहे. ही क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षण हाची करावा विचार, क्षणोक्षण हाची करावा विचार.
आयुष्य खातो काळ समाधान आ आयुष्य खातो सावधान आयुष्य खातो सावधान नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नावे तेवढे धन्यवाद कमीच आहे. तसेच इकडं पखवाज वाजवण्यासाठी जे बसलेले आहेत आमचे ललित दादा दुकळे, खरं तर अप्रतिम ज्यांचं वादन आहे की बोलण्यासाठी शब्दच नाही. ह्या निर्जीव वस्तूमधून आपला कानाला भावा, आपल्या कानाला गोड लागावा असे स्वर काढणं एवढी सोपी गोष्ट नाहीये बरं का. निर्जीव कातड्यातून सजीव हातानं हे स्वर बाहेर पडावेत आणि ते स्वर ऐकून आम्ही डवलायला लागावे एवढी ताकद ज्यांच्या वादनामध्ये आहे आमचे ललित दादा दुकळे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. तसेच चंद्रभान दादा असतील, ते देखील गायनासाठी उपस्थित आहे. आणखी आमच्या ईश्वरीताई भडगर असतील, त्यांचं पण खूप सुंदर गायन आहे. त्या कीर्तन करतात, प्रवचन करतात आणि गायन देखील करतात. तसंच आमच्या अनिताताई पिंगट असतील, त्या देखील खूप छान कीर्तन करतात, गायन करतात आणि प्रवचन देखील करतात. या दोन्हींना त्रिवेणी संगम असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणून त्यांच्या तिघांसाठी देखील जोरदार टाळ्या वाजवा. तसंच आमचे विनेकरी बाबा असतील, रघुनाथ बाबा असतील, रंगनाथ बाबा असतील, तसेच सर्व गावचे भजनी मंडळ असतील, सर्वांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. आणि खरं ज्यांचं कौतुक करावं, काही महाराज म्हणतात साऊंड साठी टाळ्या वाजवा, पण मी आज असं नाही म्हणणार. जे दादा ऑपरेटिंगला बसलेत, नाव काय? अविनाश दादा आहिरे. खरंच त्यांच्या हातामध्ये खूप जादू आहे बर का. जादू साऊंड मध्ये नाहीये, जादू दादांच्या हातामध्ये आहे. म्हणून हे इतकं गोड तुमच्या कानाला ऐकायला येतंय. तसेच आमचे लाडके दाजी असतील आणि माझे गुरुवर्य आदरणीय साध्वी सोनाली दीदी करपे, तसेच संजय बाबा दुकळे असतील, यांच्या चरणी नतमस्तक होऊ. मारुती रायांच्या चरणी नतमस्तक होऊ. बाळू मामांच्या चरणी नतमस्तक होऊ आणि सेवेला सुरुवात करू. विठ्ठल 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 सर्वात प्रथम अभंगाचा भाव मी तुमच्या समोर मांडते. काय म्हणतात जगद्गुरु तुकोबाराया अभंगाच्या प्रथम चरणामध्ये? काय सांगू आता संताचे उपकार, मज निरंतर जागवीती. क्षणाक्षणाला विचार करा. क्षणाक्षणाला विचार का करायचा? तरावया पार भव सिंधू. जर तरुण जायचं असेल ह्या भवसागरातून, जर तरुण जायचं असेल तर क्षणाक्षणाला विचार करणं अति गरजेचं आहे. कारण ह्या देहाचा क्षणाचाही भरवसा नाही. हा देह कसा आहे?
नाशिवंत आहे, नाश पावणारा आहे. क्षणाचाही भरवसा नाही ह्या देहाचा. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. हे झालं दुसरं चरण. आणि तिसऱ्या चरणात काय सांगतात महाराज आणखी? जर तुम्हाला तुमचा उद्धार करून घ्यायचा असेल, जर तुम्हाला तुमचं जीवन सार्थकी लावायचं असेल, हा एवढा मोठा भवसागर जर तरुण जायचा असेल, तर काय करावं लागेल आणखी? संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. संत संगती करावी लागेल, संतांना शरण जावं लागेल. आणखी काय करावं लागेल? करावी तातडी परमार्थाची. आता जगद्गुरु तुकोबाराया चौथ्या चरणात काय सांगतात? जसं एखादा व्यवहार करत असताना आपण डोळे उघडे ठेवून व्यवहार करतो का डोळे झाकून? पैसे मोजत असताना डोळे उघडे ठेवून पैसे मोजतो की डोळे लावून? बोलत नाही का इथले? मला ऐकायला येत नाहीत केला. बोलत नाहीत का? जसं एखादा व्यवहार करत असताना आपण डोळे उघडे ठेवून व्यवहार करतो, तसंच जगद्गुरु तुकोबाराया म्हणतात, परमार्थ करत असताना देखील डोळे उघडे ठेवून व्यवहार करा, सावधानीनं व्यवहार करा. डोळ्यात धूर गेल्यासारखं, धूर म्हणजे धुंदी, धुंदीत असल्यासारखं परमार्थ करू नका. हेच महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे, नका डोळे धुरे भरून राहू. हा झाला अभंगाचा भाव. आता ह्याचं विस्तृत विश्लेषण करण्याचा प्रयत्न करूया. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. आणि जगद्गुरु तुकोबाराया हे सामान्य संत नाहीत, ज्यांचं अद्भुत चरित्र आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला नजराणा ज्यांनी परत पाठवला, 42 वर्षात संत कार्य करून जे निजधामाला गेले. इतकंच नाही माय बापांनो, ज्यांचं नुसतं नाव जरी घेतलं तरी यमाच्या अंगाला देखील थरकाप सुटावा, यांचं एवढं ज्यांचं महिमान असे जगद्गुरु तुकोबाराया. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, धन्य तुकोबा समर्थ ज्यांनी केला हा पुरुषार्थ. एवढे श्रेष्ठ, एवढे मोठे जगद्गुरु तुकोबाराया, आणि एवढी त्यांच्या नावामध्ये ताकद. किती मोठे! अनुरेनु या थोकडा तुका आकाशाये वळा, तुका आकाशाये वळा, तुका आकाशाये वळा. अनुरेनु या थोकडा तुका आकाशाये वळा, तुका आकाशाये वळा. अनुरेनु या थोकडा तुका आकाशाये वडा. एवढे मोठे जगद्गुरु तुकोबाराया. मग तुकोबाराया आपल्याला काय सांगतात की प्रत्येक जन्माला आलेला जीव नाश पावणार आहे. हे अट्टळ सत्य आहे, निसर्गाचा नियम आहे. प्रत्येक जन्माला आलेला जीव, प्रत्येक जन्माला आलेला मनुष्य एक ना एक दिवस जाणार आहे. परंतु सगळे जाण्याकरिता आलेला आहे, परंतु जो मनुष्य गेला, जी व्यक्ती गेली, त्याच्या पश्चात
भजन कीर्तन प्रवचन करणं हे केलं पाहिजे. का माहितीये? कारण जो व्यक्ती गेलाय त्याच्या स्मरणार्थ जर प्रवचन केलं कीर्तन केलं तर त्याच्या पुण्यामध्ये भर पडते. नवे नवे त्याच्या आत्म्याला शांती प्राप्ती होते. म्हणून गेलेल्या व्यक्तीच्या स्मरणार्थ कीर्तन प्रवचन करणं गरजेचं आहे. दगूबाई रामभाऊ मोते ह्या आजींना आपल्यातून जाऊन 1 वर्ष पूर्ण होते आज. आणि त्यांच्या मागं असलेला परिवार, विमल वाल्मिक सूर्यवंशी मुलगी सौ कोमल कमल अशोक जमधडे मुलगी, हा समस्त परिवार, हा समस्त मोठे परिवार, आणि ह्या परिवारावरती खूप मोठं दुःख आलेलं आहे. त्यांच्या जीवनातील मायेचा सागर आटलेला आहे. बघा, तुकोबाराय आपल्याला म्हणतात प्रत्येक व्यक्ती जसा जन्म झाला त्याला जावं लागणार आहे, परंतु त्याच्या स्मरणार्थ कीर्तन प्रवचन करणं अति महत्वाचं आहे. का केलं पाहिजे, कधी केलं पाहिजे, आणि ह्या मनुष्याचा मरणापासून मृत्यूच्या क्षणापासून तर आजच्या दिवसापर्यंतचा प्रवास कसा असतोय हे तुम्हाला मी सांगणार आहे. विठ्ठल 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 बघा, 10वा ही विधी आहे, 13वा ही शास्त्र आहे. तुम्ही भलेही ऐकलं असेल 10वं 5व्या 7व्या 10व्या दिवशी केलं, ऐकलंय का? परंतु 13वं हे 13व्याच्या दिवशीच केलं जातं, कारण 13वं हे शास्त्र आहे. आणि वर्षश्राद्ध पुण्यस्मरण म्हणजेच वर्षश्राद्ध. विठ्ठल विठ्ठल बघा, मनुष्यावरती 16 प्रकारचे संस्कार पडतात. मुख्य 3 संस्कार मनुष्यावरती पडतात. ते कोणते? एक म्हणजे गर्भसंस्कार, जन्मसंस्कार. दुसरा विवाह संस्कार. काही काहींचा होतोय, काही काही करते नाही, आणि काही काहींची इच्छा असली तरी देखील होत नाही, कारण मुलींचा विषय सध्या गंभीर आहे. म्हणून दुसरा संस्कार आहे विवाह संस्कार. आणि तिसरा संस्कार कोणता? मृत्यू संस्कार. मग 16 मधून 3 गेले, किती राहिले? किती राहिले? 13. आता 13 हा आकडा लक्षात ठेवा बरं का. मग माणूस गेल्यानंतर म्हणजे माणसाच्या मृत्यूच्या पहिल्या दिवसापासून तर 13व्या दिवसापर्यंत, मग हे 13 दिवस राहिलेले हे संस्कार कुठे आणि कसे करतात? मनुष्य गेल्याच्या पहिल्या दिवसापासून म्हणजे मृत्यूच्या पहिल्या दिवसापासून तर 13व्या दिवसापर्यंत त्या जीव खड्यावरती ते संस्कार केले जातात 13 दिवस. म्हणून 13वा हे 13व्याच्या दिवशी केलं जातं. आणि एकदा की 13वा झाला, ह्या जीवात्म्याचा प्रवास सुरू होतो. मग प्रवास करत असताना ह्या जीवात्म्याला पुढे गेल्यानंतर एक वैतरणी नावाची नदी लागते. आणि ती वैतरणी नावाची नदी मलमूत्र कीटक अतिशय घाण पाण्याने भरलेली असते, आणि ती नदी पार करून आपल्याला जावं लागतं. पण त्या वैतरणी नावाच्या नदीच्या काठी एक कामधेनू नावाची गाय असते. ती कामधेनू नावाची गाय आपल्याला मदत करते ती नदी पार करून देण्यासाठी. पण कुणाला मदत करते ती नदी? ज्यांनी गो सेवा केले, ज्यांनी सत्कर्म केले, ज्यांनी गोदान केले, अशा व्यक्तीला ती गाय मदत करते. मग हीच वैतरणी नदी पार करण्यासाठी मनुष्याला एकूण 48 दिवस लागतात. किती? 48. हे 48 आणि 13 किती झाले? किती झाले? 61. मग ही वैतरणी नदी पार झाल्याच्या नंतर 48 दिवस लागतात. मग हे 48 आणि 13 61 झाले. वैतरणी नदी पार झाल्याच्या नंतर स्वर्गाच्या दरबारात जाण्याकरता मनुष्याला 39 दिवस लागतात. किती? 39.
मग 61 आणि 39 किती झाले? 100. बरोबर 100 दिवस झाल्यानंतर हा जीवात्मा स्वर्गाच्या दरबारापर्यंत जाऊन पोहोचतो. स्वर्गाच्या दरबारात गेल्यानंतर तिथे हा जीवात्मा स्वर्गाच्या दरबारात जाऊन पोहोचल्यानंतर त्याचे पाय धुतात, आरती ओवाळतात, गंध तिलक करतात आणि त्याला गादीवरती बसवतात पुष्पाच्या. बरोबर बरोबर का मावशा? काहीच म्हणा ना, बोला ना. आपण काहीच नाही, फक्त पाहतात. कळत नाहीये का तुम्हाला? कळत नाहीये का? वरती गेल्यानंतर, स्वर्गाच्या दरबारात गेल्यानंतर ह्या मनुष्याची पूजा करीत नाहीत. काही काही मावशा म्हणत असतील, बरं झालं तुम्ही आल्या सांगितलं, नाहीतर बाकीचे महाराज लोक आम्हाला नुसतं भीती घालत होते की स्वर्गात गेल्यानंतर अशी अशी शिक्षा दिली जाते. परंतु बरं झालंय तुम्ही आल्या सांगितलं आम्हाला. तसं नाही. स्वर्गाच्या दरबारात गेल्यानंतर तिथे एक चित्रगुप्त नावाचा वकील असतो आणि तो चित्रगुप्त नावाचा वकील आपल्या कर्माचा लेखाजोखा करीत असतो. मला सांगा, एका वर्षाचे किती दिवस असतात? 365. 365 मधून 100 गेले, किती राहिले? 265. मग 265 दिवस नेमकं काय करतात? हा जीवात्मा वरती गेल्यानंतर 265 दिवस काय करतात नेमकं? तर ऐका. ज्या मनुष्यानं अथवा स्त्रीने एखाद्या परपुरुषाकडे किंवा एखाद्या मनुष्याने एखाद्या स्त्रीकडे जर वाईट नजरेनं पाहिलं असेल तर त्याच्या डोळ्यात सळया टाकल्या जातात. ज्या मनुष्यानं नको नको ते खाल्लं असेल, नको नको ते बोललं असेल, त्याची जीभ कापली जाते. नको नको ते जर वाईट कर्म केले असेल तर मलमूत्राच्या कुंडात सोडतात, अग्निखंबाला बांधतात, सापांच्या खोलीत सोडतात, नको नको ती शिक्षा देतात. मग 265 दिवस हाच न्याय निवाडा आपल्या कर्माचा चालू असतो. आणि 265 दिवस पूर्ण झाल्यानंतर हे 265 आणि आधीचे 100 365 दिवस पूर्ण झाल्यानंतर ह्या जीवात्म्याचा निकाल लागतो. जर त्यानं पाप केलं असेल तर त्याला नरकाची प्राप्ती होते. त्याला हिंस्र प्राण्यांचा, कीटक मुंग्यांच्या योनीमध्ये जातो. आणि जर ह्या मनुष्याने पुण्य केलं असेल, सद्धर्म जर केलं असेल, चांगले कर्म जर केले असेल तर ह्या मनुष्याला स्वर्गाची प्राप्ती होते. ह्या मनुष्याला अनमोल किमतीचा मानवी देह प्राप्त होतो. म्हणूनच 365 दिवस म्हणजेच 1 वर्ष आणि 1 वर्षानंतर आपल्या कर्माचा लेखाजोखा म्हणजेच न्याय निवाडा केला जातो. म्हणूनच वर्ष श्राद्ध हे वर्षानं येते, म्हणून ह्याला वर्ष श्राद्ध म्हणतात. आणि तोच दिवस म्हणजे आजचा दिवस. विठ्ठल 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 आणि याच्याही पुढे जाऊन जगद्गुरु तुकोबाराया सांगतात की जन्माला आलेला प्रत्येक मनुष्य विचार करतोय. जन्माला आल्यापासून तर मृत्यूच्या क्षणापर्यंत काही ना काही विचार करतोय. भलेही प्रत्येकाचं विचार करण्याचं क्षेत्र, विचार करण्याची मानसिकता वेगळी वेगळी असेल, परंतु जन्माला आलेला प्रत्येक मनुष्य, प्रत्येक जीव विचार करतोय. आपल्याला सुख आणि समाधान हे शब्द जरी सारखे वाटत असले पण ह्याचा खूप वेगळा भाव आहे. सुख कुणाकडे आहे? सुखी कोण म्हणावं, कुणाला म्हणावं? ज्यांच्याकडे फिरायला गाडी आहे, राहायला माडी आहे, खाण्यासाठी पंचपक्वान्नाचं जेवण आहे, पण 4 गोळ्या घेऊन रात्र रात्र देखील झोप येत नाही, म्हणावं सुखी आहे पण समाधानी नाही. सुखी आहेत, समाधानी आहेत की नाही याची शाश्वती आपल्याला देता येणार नाही, हे निश्चितपणे आपल्याला सांगता येणार नाही. आणि जो व्यक्ती समाधानी आहे त्याच्याजवळ चांगले विचार आहेत. जो समाधानी आहे त्याच्याजवळ सुख देखील आहे. आणि जो समाधानी आहे ना त्याच्याजवळ चांगले विचार आहेत. आणि
ज्याच्या जवळ चांगले विचार आहे त्याच्या जवळ ज्ञान देखील आहे. मग ज्ञान कोणाला नकोय आजकालच्या जगात? तुम्हाला नकोय का? ज्ञान नकोय का? ज्ञान नकोय का? पाहिजे. जीवन जगत असताना ज्ञानाची प्रत्येकाला गरज आहे. जर माणसाला ज्ञान नसेल तर माणसाचं जीवन हे अपूर्ण आहे. मग जर ज्ञान पाहिजे असेल ना तर चला माझ्या माऊली ज्ञानोबरायांना शरण जा. ज्ञान हो एवढा अतिमूर्ख त्या दगडा वाचा विज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी. एवढंच नाही तर रेड्याच्या मुखातून माऊलींनी वेद वदवला. एवढी ताकद आहे माझ्या माऊली ज्ञानोबरायांमध्ये. मग जर ज्ञान पाहिजे असेल ना तर माऊली ज्ञानोबरायांना शरण जा. मला याच्यातून एकच सांगायचंय, जो समाधानी आहे त्याच्याजवळ चांगले विचार आहे, ज्याच्याजवळ चांगले विचार आहे तो ज्ञानी आहे, त्याच्याजवळ धन आहे, त्याच्याजवळ सुख आहे. म्हणून जीवन जगत असताना ज्ञान आणि विचारांची देखील खूप गरज आहे. मग जगद्गुरु तुकोबराया आपल्याला म्हणतात, जन्माला आलेला प्रत्येक मनुष्य विचार करतोय. मग कोणताही विचार करण्यापेक्षा, आयुष्य वायाला घालवण्यापेक्षा असा काहीतरी विचार करा की तो विचार केल्यानंतर हा देह सार्थकी लागेल आणि हा भवसागर आपल्याला तरून जाता येईल. नुसता विचारच नका करू तर काय करा, क्षणाक्षणाला विचार करा. अभंगाचं प्रथम चरण. क्षणोक्षणी हाचे करावा विचार, क्षणोक्षणी हाचे करावा विचार, हो क्षणोक्षणी हाचे करावा विचार, क्षणोक्षणी हाचे करावा विचार, क्षणोक्षणी हाचे क्षणाहाची करावा विचार, क्षणोक्षणाहाची करावा विचार. तरवया पार भव सिंधू, तरवया पार भव सिंधू.
हाची करावा विचार क्षणाहाची करावा विचार हो क्षणाहाची करावा विचार क्षणाहाची करावा विचार क्षणाक्षणाला विचार करा. जगद्गुरु तुकोबाराया असं का म्हटले असतील बरं? क्षणाक्षणालाच विचार करा असं का नाही म्हटले? दिवसोंदिवस करावा विचार, वर्षोनवर्षे करावा विचार असं का नाही म्हटले? कारण जगद्गुरु तुकोबारायांना ज्ञात होतं, माहीत होतं की हा देह नाश पावणारा आहे, हा जास्त काळ टिकणारा नाही. तुकोबारायांना माहीत होतं. म्हणून तुकोबाराया वारंवार आपल्याला सांगतायत की त्वरेने म्हणजे आताच ह्याच क्षणाला विचार करा. मग विचार कोणता करायचा? कोणता विचार करायचा आहे? सारा सारा विचार करा मोठा ओठी. सारा सारा विचार करा मोठा ओठी. सारा करा मोठा ओठी. सारा सार विचार करा मोठा ओठी. नाम धरा विठोबाचे नाम धरा विठोबाचे दयाच्या चिंतने गिरजेला सारासार विचार करा उठा उठी आणि नाम धरा कंठी विठोबाचे. मग कोणता विचार करायला सांगितलंय? सार. आता सार म्हणजे काय नेमकं? सार म्हणजे सत्य आणि असार म्हणजे नाशवंत. मग विचार कोणता करायला सांगितलंय? सार म्हणजे भगवान परमात्म्याचं नाव सत्य सांगितलंय. भगवंताचं नामचिंतन करा. तुम्हाला कळत नाहीये का? का भुका लागल्यात? तुमचं लक्षच नाहीये कीर्तनाकडे. बोर होत आहे का? बघा, सार म्हणजे सत्य. तसं तुम्हाला थोडं सोप्या भाषेत समजावून सांगते. तुमच्याकडे आंबा पिकतात का? आंबे पिकतात का? आता जोरात आवाज आला. मग मला सांगा, आंब्याचं टरफल कसं आहे? सार की असार? हा, काही काही मावशा म्हणतात सांग सांग पटकन मला सांग, सार आहे की असार आहे सांग पटकन. कसं आहे? आंब्याचं टरफल सार आणि आंब्याचा रस असार. आंब्याचं टरफल हे असार आहे, आंब्याची कोय असार, आणि त्यातला जो रस आहे तो कसा आहे? सार. आता मला सांगा, पेढा आहे, पेढ्याचं टरफल कसं आहे? सांगा पटकन. हा, इतकं माहिती बरं का इथल्या मावशांना, पेढ्याला टरफल नसतंय. नाहीतर आता जळगावला माझं कीर्तन झालं, तिथं मी विचारलं होतं पेढ्याचं टरफल कसं आहे. काही मावशा म्हटल्या सार. पेढ्याला टरफल नसतंय. जसा पेढा हा पूर्णपणे सार असतो, तसंच भगवंताचं नामचिंतन हे पूर्णपणे सार आहे. मग त्या भगवंताचं नाम
आपल्याला जगद्गुरु तुकोबाराया हृदयात धारण करायला सांगतात, कंठात धारण करायला सांगतात. आणि त्या भगवंताचं नामचिंतन करण्यासाठी कुठला वेळ काढावा लागत नाही, कुठले पैसे द्यावे लागत नाहीत. सारातलं सार हे भगवंताचं नाम आहे. आणि जर एकदा तुम्ही त्या भगवंताचं नामचिंतन केलं, जर त्या भगवंताचं भजन केलं, तर तुमचं किती जरी पाप असलं ना तरी ते सहज जळून नष्ट होतं. किती ताकद आहे नामात. घेताना घेताना विठोबाचे हो 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 परबत जळ बाबाचे हो परबत जळ बाबाचे हो परबत जळ बाबाचे परबत जळ बाबाचे ऐसा नामाचा महिमा, ऐसा नामाचा महिमा, वेदशिनला झाली सीमा, वेदशिनला झाली सीमा. येताना येताना विठोबाचे परबत जळले बाबाचे परबत जळले बाबाचे येताना विठोबाचे पर्वत जळती बापाचे, ऐसा नामाचा महिमा, वेदशिनला झाली सीमा. एवढी ताकद आहे भगवंताच्या नामचिंतनामध्ये. मग जगद्गुरु तुकोबाराया म्हणतात, हे सारातलं सार भगवंताचं नाम तुम्ही हृदयात धारण करा, त्या भगवंताचं भजन करा. कारण या देहाचा क्षणाचाही भरवसा नाही. हा देह नाशिवंत आहे, नाश पावणार आहे. क्षणभंगूर नाही भरवसा वारे सावध थोडा माया आशा मग गळा पडेल गाभासा पुढे हुशार थोर आहे वळसागा राम राम स्मराने राम राम स्मराने राम राम स्मराने राम राम स्मराने क्षणभंगुर नाही भरवसा, या देहाचा क्षणाचाही भरवसा नाही, हे जगद्गुरु तुकोबारायांना ज्ञात आहे. मग जगद्गुरु तुकोबाराया म्हणतात, आता तरी सावध व्हा. कारण हा देह कसा आहे, अभंगाचा नासिवंत देह जाणार सकळ, नासिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकाळ नाशिवंत देह जाणार सकाळ नासिवंत देह जाणार सकळ, नासिवंत देह जाणार सकळ. नाशिवंत देह जाणार सकाळ नाशिवंत देह जाणार सकाळ आयुष्य खातो काळ, आयुष्य खातो काळ, सावधान नासिवंत देह जाणार सकळ, नासिवंत देह जाणार नाशिवंत देह जाणार सकाळ नाशिवंत देह जाणार सकाळ टाळी वाजवा बरं एकदा जोरदार. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. हा देह जाणारा आहे, याला कितीही जपलं तरी हा जास्त काळ टिकणारा नाही. एक ना एक दिवस जाणार आहे, नाश पावणार आहे. म्हणून तर जगद्गुरु तुकोबाराया म्हणतात, आपल्याला वारंवार सांगतायत की बाबांनो, आता तरी त्वरेने भगवंताला आळवा आणि सावध व्हा.
विठ्ठल 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 विठ्ठल. कारण आपल्या आयुष्यातला एक एक दिवस निघून चाललेला आहे. क्षण भंगुर नाही भरवसा, भारे सावध तोडा माया आशा. क्षणाचाही भरवसा नाही. आपल्या आयुष्यातला एक एक दिवस निघून चाललेला आहे. आणि आपण किती जरी म्हणतो ना, हे माझं शरीर, हा माझा बंगला, ही माझी गाडी, पण इथे माणसाचं काहीही नाही. हा आपला भ्रम आहे. फक्त आपण म्हणतोय बहीण माझी, भाऊ माझा, पण या जगामध्ये कोण कोणाचं नाही. नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे नाही रे नाही बहीण कुणाची भाव कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय रे. बहीण कुणाची भाव कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय रे. नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी. बहीण कुणाचे भाऊ कुणाचे कोण कुणाचे सगळे सोय रे. बहीण कुणाचे भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय रे. नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी. नाही कुणाचे कोणी. ह्या इह लोकापर्यंत आपण जोपर्यंत आहोत तोपर्यंत हा समाज, हे जग आपल्या सोबत आहे. पण जर ह्या इह लोकाचा जर निरोप जर घेतला तर फक्त आणि फक्त भगवान परमात्मा, आपला जन्मोजन्मी भक्त भगवान परमात्मा सोबत असतोय. म्हणून त्या भगवंताचं चिंतन करा, त्या भगवंताला आळवा आणि सावध व्हा. बघा, काही साधक जगद्गुरु तुकोबारायांकडे आले आणि तुकोबारायांना म्हटले, महाराज तुम्ही आतापर्यंत आम्हाला सांगितलं विचार करा विचार करा, पण तो विचार कुठे भेटतोय नेमका? कोणत्या मार्केटमध्ये भेटतो? नाही बाबा, तो विचार कोणत्या मार्केटमध्ये मिळत नाही, तो विचार कोणत्या बाजारामध्ये मिळत नाही. मग कुठे भेटतो? तो विचार फक्त संतांच्या ठाई आहे. चंद्र तेथे चंद्रिका, शंभो तेथे अंबिका, संत तेथे विवेकासने की जय. जिथे संत आहे तिथेच श्रेष्ठ विचार आहे. म्हणून चांगले विचार, श्रेष्ठ विचार हे फक्त संतांच्या ठाई आहे. मग काय करावं लागेल? संतांना शरण जावं लागेल. हेच अभंगाचं 3ऱ्या चरणात सांगतात. संत समागमी धरावी आवडी, संत समागमी धरावी आवडी, संत समागमी धरावी आवडी, संत समागमी धरावी आवडी.
जोरदार टाळ्या वाजवा बरं एकदा. संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची. जर तुम्हाला तुमच्या जीवनाचा उद्धार करून घ्यायचा असेल, जर भवसागर तरुण जायचा असेल, तर संतांना शरण जा, संतांच्या सानिध्यात जा आणि परमार्थाची तातडी करा. मग सहज हा भवसागर तुम्ही तरुण जाल. कारण संतांना शरण गेल्यानंतर जीवनाचं कल्याण होतंय. संतन के संग लागरे तेरी अच्छी संतन बनेगी. के संग नागरे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग नागरे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लागरे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लागरे तेरी अच्छी बनेगी. हाँ अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. अच्छी बनेगी तेरी किस्मत खुलेगी. बनेगी तेरी किस्मत खुलेगी. आहा संतन के संग लागरे तेरी अच्छी बनेगी. 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 अच्छी बनेगी. संतन के संग लागरे तेरी अच्छी बनेगी, तेरी किस्मत जगेगी. म्हणून जर स्वतःचा उद्धार करून जर घ्यायचा असेल तर संतांना शरण जा. बघा वेळ खूप झालेला आहे, ऊन पण खूप पडलं आहे, आपला कार्यक्रमच जरा उशिरा सुरू झाला. मग आता जगद्गुरु तुकोबाराया काय म्हणतात? विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. काही साधक जगद्गुरु तुकोबारायांकडे आले आणि तुकोबारायांना म्हणताय, महाराज तुम्ही आम्हाला आतापर्यंत सांगितलं कोणता विचार करावा, तो विचार कोणाजवळ भेटतोय, कुठे भेटतोय हे सांगितलं, पण आता मात्र आम्हाला आम्ही काय करू नये मात्र हे आम्हाला एवढं सांगा. तेच महाराज अभंगाच्या शेवटच्या तुका म्हणे लोकीचा व्यवहार. 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 नका डोळे दूरे भरवणी राहो. नका डोळे दूरे भरवणी राहो. नाशिवंत देह जाणार सकाळ. नाशिवंत देह जाणार
टाळी वाजवा. आविष्य खातो आयुष्य खातो काळ सावधान. आयुष्य खातो काळ सावधान. नाशिवंत देह जाणार सकाळ. नाशिवंत देह जाणार सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा बरं. असं वाटतंय कीर्तन मागं ठेवावं आणि यांचंच गायन वादन ऐकावं. एवढं सुंदर वाजवतात गातात बरं का. आणि हे सगळे माझ्यापेक्षा ज्ञानानं वयानं देखील खूप मोठे आहेत. तरीही माझ्यासारख्या बाल पामराच्या कीर्तनासाठी सगळेजण उपस्थित आहेत आणि सगळेजण मला साथ करतायत, म्हणून त्यांचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत. आणि आमचे पेटीवाले बाबा मागून आलेत वाटतं, ते त्याच्यामुळं नाव घ्यायचं राहून गेलं. रमेश
रमेश महाराज चव्हाण बाबांचं देखील खूप सुंदर हार्मोनियम वादन आहे. आणखी बोलण्याच्या ओघामध्ये आमच्या वडिलांचंच नाव राहून गेलं. माझे वडील सुद्धा कीर्तनासाठी उपस्थित आहे. बघा तुकोबाराया सांगतात की आता तरी सावध व्हा आणि भगवंताचं नामचिंतन करा, भगवंताचं भजन करा. ह्या अभंगाचा एकच सार आहे, एकच भाव आहे. जगद्गुरु तुकोबाराया आपल्याला ह्या अभंगातून सांगतात की हा देह, हे शरीर जास्त काळ टिकणार नाही, म्हणून आता तरी सावध व्हा आणि त्या भगवंताचं नामचिंतन करा. एवढंच ह्या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराया आपल्याला उपदेश करतात आणि सावध व्हायला सांगतात. जीवनाच्या उद्धाराची दिशा आपल्याला दाखवतात या अभंगातून. म्हणून ह्या अभंगाचा भाव कसाच असेल हे निश्चितपणे मी सांगू शकत नाही. ज्याचं त्याचं मांडण्याची पद्धत वेगवेगळी असू शकते. तरीही जर माझ्या मुखातून काही अपशब्द गेले असेल, बोलताना जर कुणाच्या मनाला शब्द रुचले असतील, टोचले असतील, तर मोठ्या अंतःकरणानं मला तुमचं लेकरू म्हणून माफ करा. आणि जर तुम्हाला वाटत असेल आता आमचाही उद्धार व्हावा, हा भवसागर आम्हीही तरुण जावं, तर एकदा वरती हात घ्या आणि भगवंताचं भजन करा. विठोबा रखुमाई, विठोबा बघा अभंग सोडवून झालेला आहे. आज 1 वर्ष पूर्ण होते दगू आईला आपल्यातून जाऊन. काय असते हो आई? आई जर जीवनातून गेली ना, समजावं प्रेमाचा सागर आटलाय आपल्या जीवनातला. ममतेचं छत्र आपल्या डोक्यावरचं, मातृत्वाचं छत्र आपल्या डोक्यावरचं हरलंय. आई गेली ना, तिच्या पाठीमाग आणि तिच्या सारखं जीव लावणारं, प्रेम करणारं आपल्यावरती दुसरं कोणी नाही बरं का. ती फक्त आपली आई आहे. किती उपकार आहेत आईच्या आपल्यावरती. अहो, बाळाला जन्म दिल्यापासून तर जोपर्यंत तिच्या डोळ्यासमोर ते बालक आहे, बाळ आहे ना, तोपर्यंत ती बाळाची काळजी घेते, त्याला तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपते,
त्याला सुसंस्कार देते, घडवते, शिकवते. खूप उपकार आहेत आपल्यावरती. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. तळपत्या उन्हात रखरखत्या रानात राहिलीस माझ्यासाठी कष्टाच्या घामात. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. लेकराला घडवते, शिकवते, सुसंस्कारित बनवते. खूप उपकार आहेत आपल्या आईचे आपल्यावरती. बघा, जाता जाता एक कथा तुम्हाला सांगून जाईल. एक आई आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. त्या आईनं त्या लेकराला पहाटे उठवावं, त्याची तयारी करावी, त्याचा डब्बा बनवावा आणि त्या लेकराला शाळेत पाठवावं. वडील 6 वाजताच कामावरती निघून जातात आणि संध्याकाळी 8 वाजताच येतात. ती आई घरातली सगळे कामं करते, निस्वार्थपणानं सगळी घरातली कामं करते आणि त्या लेकराची काळजी घेते. पण एक दिवस असा आला, त्या लेकराच्या, त्या आईच्या जीवनात असा आला की एक सुनामी लाट आली आणि त्या लेकराला, आईला ममत्वेपासून दूर केलं. आईच्या मायेपासून त्या लेकराला दूर केलं. मध्यरात्र झाली आणि मध्यरात्रीला हृदय विकाराचा झटका त्या आईला आला आणि ती आई मृत्युमुखी पडली. ते लेकरू आनंदात झोपी गेलं होतं. विचार करून झोपलं होतं, आज संध्याकाळी दररोजच्या सारखी उद्याही आपली आई आपल्याला उठवेल आणि म्हणेल, उठ बाळा, शाळेत जायचंय, माझी तयारी करून देईल, मला डब्बा करून देईल. अशा आशेनं ते लेकरू झोपलं होतं. पण दिवसाचे 8 वाजले. त्या लेकराला उठवणारी आईच निघून गेली. ते लेकरू जागं झालं. आईच्या उठवण्यानं नाही. मावशी, काकू, वडील रडतायत. गावातली सगळी लोक जमले, ती रडतायत. त्या कल्ल्यानं, त्या आवाजानं ते लेकरू जागा झालं. आई जवळ आलं आणि वडिलांना विचारते, बाबा बाबा, मला आईनं आज का उठवलं नाही हो? बाबा, मला उशीर झालाय, मला शाळेत जायचंय. बाबा, आईने माझा डब्बा बनवला नाही अजून, आईने मला उठवलं नाही अजून. काय झालं बाबा? आपली आई अशी का झोपली आणि ही एवढी लोक का जमली बाबा? एका मागून एक प्रश्न ते लेकरू करतंय. बापानं काय उत्तर द्यावं त्या चिमुकल्या लेकराला? आणि लहान लेकरांना काय कळतं? वडील काही बोलत नाही म्हणून मावशी जवळ जाते आणि मावशीला म्हणते, मावशी सांग ना ग, माझी आई का झोपली, का उठत नाही? अगं, मला अंघोळ करायची आहे, मला भूक लागली आहे, तिने माझ्यासाठी जेवण बनवलं नाही आज. मावशी रडते. काय उत्तर द्यावा छोट्याशा लेकराला? तिरडीवरती बांधलं, त्या आईला अंघोळ घातली. ते लेकरू विचारते, का ग आजी, माझी आई का उठत नाहीये ग आज? तुम्ही सगळे का रडताय तेवढे? माझ्या आईला असं का बांधलंय? माझ्या आईला कुठं घेऊन चाललात? ते लेकरू रडायला लागलंय. बाबा सांगा ना. अगं ए मावशी, आजी सांग ना ग, माझ्या आईला कुठं घेऊन चाललात? लेकरू रडतंय ढसढसा.
शेवटी त्या आईला चितेवरती सरणावरती ठेवण्यात आलं. ते लेकरू आता हंबरडा फोडून रडायला लागलं. बाबा सांगा ना, माझ्या आईला का जाळतायत हो? ए मावशी सांग ना ग, माझ्या आईला का जाळतायत? अगं चटके बसतील माझ्या आईला. बाबा असं नका करू, माझ्या आईला जाळू नका. तर छोट्याशा लेकराला कोणी समजावून सांगावं. हंबरडा फोडून रडत आहे. पाहुणे किती दिवसाची असते ताव? 8 4 लई तर लई 10 दिवस 13 दिवस आपल्या इथे राहतात, निघून जातात. काही दिवस निघून गेले आणि दिनचर्या सुरू झाली. बापानं सकाळीच उठावं, त्या लेकराचा डब्बा करावा, त्याला आंघोळ घालावी, त्याला कपडे घालावीत, त्याला झोपेतून उठवावं. लेकरू दररोज विचारतंय, बाबा बाबा तुम्ही का स्वयंपाक करतात? तुम्ही का मला आंघोळ घालतात? बाबा तुम्ही का डबा बनवतात? अहो आईला बोलवा ना, आई करेल ना. आईच्या हाताची चव, आईच्या हाताचं जेवण मला खूप आवडतं बाबा, आईला बोलवा ना. एका मागून एक दिवस निघून जात होता. असे काही दिवस निघून गेले आणि मग त्या लेकराच्या लक्षात आलं की आता आपली आई आपल्याला सोडून गेलेली आहे, आपली आई ह्या जगात राहिलेली नाही. त्याला कळायला लागलं. असेच गावातील पाहुणे मंडळी आले आणि म्हणायला लागले, पाहुणे अहो किती दिवस सहन करणारे, कपडे धुणं, भांडी घासणं, स्वयंपाक बनवणं हे पुरुषाच्या जातीला शोभा देत नाही. मग दुसरं लग्न करा. लोकांच्या पाहुण्यांच्या आग्रहानं त्याला दुसरं लग्न करावं लागलं. दुसरं लग्न झालं. ती त्यांची सौभाग्यवती घरी आली आणि त्यांनी त्या बापांना सांगितलं, हे अगं सौभाग्यवती ऐक ना, हे माझं पहिल्या बायकोचं जे मूल आहे ना, खूप गोड खूप गोजिरा आहे ग, खूप प्रेमळ आहे ग, छोटस आहे, त्याला काही कळत नाही, त्याला जीव लाव. मी सकाळी 6 वाजता कामाला जातो आणि 8 ला येतो. तुझ्यावरती जबाबदारी सोपवली, तू आई आहेस त्याची, तूच त्याला प्रेम दे, माया कर, जीव लाव. जीव लावलं तिने, पण कव्हर माहिती का, जोपर्यंत तिला लेकरू होत नाही, तिला लेकरू झाला आणि मग तिच्या मायेत तिच्या प्रेमात अंतर पडला. म्हणतात ना शेवटी स्वतःच ते स्वतःच. तिच्या मायेत अंतर पडला. तिने स्वतःच्या लेकराला मांडीवरती घ्यावा आणि ह्या लेकराला, त्या लेकराची घाण काढायला सांगावी, भांडे घासायला सांगावे, फरची पुसायला सांगावी, कपडे धुवायला सांगावे. बोलते आई खवळते. तो बाळ्या म्हणतोय, अगं आई मला खूप भूक लागली ग, मला जेवायला दे. काम तर तुझ्याच्यानं काही होत नाही आणि जेवायला मागतोस? आई अगं असं का बोलतेस ग, जेवायला तरी तू कुठे व्यवस्थित देते ग, बाळाच्या तोंडातून पडलेलं शिळ मला जेवायला देते. अरे खूप तोंड चालायला लागला का तुझा, खूप बोलायला लागलास, शहाणा झालास तू? नाही ग आई, कळतंय तेच बोलतोय ग, खरंच तो मला शिळा आणि बाळाच्या तोंडातून पडलेलं अन्न मला खायला देते आणि पुन्हा काम सांगते. आई या बाळाला किती जीव लावतेस ग, आई मी तुझं लेकरू नाहीये, मी तुझं पोर नाहीये. आई मग तू मला जीव का लावत नाही ग? आई तू माझी आई नाहीये. आई पहिली आई होती ना, ती मला खूप जीव लावायची. असंच काही दिवसानंतर तिला लग्नाला जायचं होतं आणि तिने सांगितलं, हे बघ बाळा, मला लग्नाला जायचं आहे, मला कामं आहेत खूप, तू माझी साडी इस्त्री करून दे. आई मला भांडे घासता येत नव्हते, ते पण घासतो ग, मला कपडे धुता येत नव्हते, तेही मी शिकलो, फरची पुसता येत नव्हती, ते देखील मी शिकलो आई, पण आई मला इस्त्री करायला नाही जमत ग.
अरे खायला कसं चांगलं चांगलं मागतोस आणि कामात सांगितली की नाका मुरडतोस. काम जमत नाही म्हणतो. मला बाकी काही माहिती नाही. माझी साडी पहिले इस्त्री करून दे. आईच्या माराच्या धाकानं त्या लेकरानं साडी घेतली, इस्त्री घेतली आणि साडी इस्त्री करण्यासाठी गेला. साडी इस्त्री करत असताना तेवढ्यात बाळाचा मित्र आला आणि वही मागू लागला. छोट्या मुलाला काय ज्ञान असतं हो, त्याला माहिती नव्हतं. ती इस्त्री करत असताना तशीच वही द्यायला गेला, पण त्याला माहिती नव्हतं ती इस्त्री उभी ठेवायची. ती इस्त्री तशीच साडीवरती ठेवली आणि वही देण्याकरता गेला. तेवढ्यात साडी जळाली आणि करपलेला वास त्या आईच्या नाकापर्यंत जाऊन पोहोचला. जसं नागिनीने फणा काढावा असं फुसकरत आली आणि त्याला मारू लागली, बोलू लागली, अरे कारट्या तुला काही कळतं की नाही? माझी 10,000ची साडी तू जाळलीस. तुला सांगितलं होतं ना व्यवस्थित इस्त्री कर म्हणून. अगं आई मी तुला आधीच सांगत होतो आई मला इस्त्री करायला नाही जमत ग. आई मी तुला किती वेळा सांगितलं आई मला नाही जमत ग इस्त्री करायला. त्या लेकराला त्या आईनं इतकं हाणलं शेवटी तिच्यातला मत्स्य वत्सर जागा झाला. सावतर आईचा जागा झाला. सावतर आई जागी झाली आणि त्या लेकराला तिने हाणलं. गालात हाणते, पाठीत हाणते, हात धरून ओढते. एवढा करूनही तिचं पोट भरलं नाही. शेवटी सवती मत्सर जागा झाला आणि ती तापलेली इस्त्री लेकराला आडवा पाडला आणि तापलेली इस्त्री घेऊन त्या लेकराच्या पाठीवर चर्र ओढली. ते लेकरू जोरात ओरडलं, आई ग, जोरात ओरडलं. खूप मारलं, चटके दिले आणि ती आई साईडला निघून गेलं. ते लेकरू रडतय हंबरडा फोडून. सांगावं तर कुणाला सांगावं? बाप 6 वाजता निघून जातो, रात्री 8ला येतो. बाळा घरातली कामं करून दमतोय आणि लवकरच झोपी जातोय. बाळा उठण्याच्या आधीच वडील ड्युटीवरती निघून जातात. शेवटी ते लेकरू आईच्या फोटो जवळ गेलं आणि आईला दाखवतंय त्या फोटोला दाखवावं. त्या लेकरानं भाजलेली पाठ गालावरती मारलेलं त्या फोटोला दाखवावं आणि सांगावं, आई बघ ना ग, ह्या आईनं मला किती मारले. आई माझ्या पाठीवरती चटके दिले ग, माझ्या कमरात मारलं. आई त्या लेकरानं फोटोला दाखवावं आणि त्या आईला सांगून रडावं, आई अगं आई ऐक ना, ही मागून आलेली आई आहे ना, ही दुसरी आई मला अजिबात जीव लावत नाही. मला मारते काय, काम काय सांगते, जेवायला सुद्धा व्यवस्थित देत नाही ग. आई तू का गेले मला सोडून? आई तू पुन्हा ये ना ग. बघा आई ती आईच असते. आई कशीही असू द्या, पण ती शेवटपर्यंत लेकरांवरती प्रेम करते बर का. आई सांगते, आई आईची जागा कोणीच घेऊ शकत नाही. शेवटी भगवंताला देखील खंत वाटली. लोक नावं ठेवायला लागले, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. म्हणून भगवंतानं देखील देवकी मातेच्या पोटी जन्म घेतला. यशोदा मातेच्या कुशीत खेळला, रांगला. त्या भगवंताला सुद्धा आईच्या प्रेमाची ओढ लागली का. इतकं प्रेम करते आई आपल्यावरती. म्हणून जोपर्यंत आई आपल्यामध्ये आहे, जोपर्यंत आई आपल्या डोळ्यासमोर आहे ना, तोपर्यंत आईची कीव करा, आईवरती माया करा, तिला सांभाळा. एक वर्ष झालंय दगू आई आपल्यातून निघून गेल्यात. आई जाण्याचं दुःख काय असतं ना, या दगू आईच्या लेकरांना, त्यांच्या मुलींना विचारा आई जाण्याचं दुःख काय असतं.
आई आहे तोपर्यंत कळत नाही आईचं प्रेम, आई कळत नाही तोपर्यंत. म्हणून आईवरती माया करा, म्हातारपणी त्यांना लहान लेकरासारखं सांभाळा, कारण त्यांचे खूप उपकार आहेत आपल्यावरती. खूप वेळ होऊन गेलेला आहे. पुन्हा एकदा आपण सर्वजण प्रार्थना करू की भगवान परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करू, ह्या दगू आईंच्या आत्म्याला शांती लाभो, हीच आपण सगळ्यांनी भगवंताकडे प्रार्थना करू. आणि पुन्हा एकदा इथे जपानं तपानं मानानं वयानं पुन्हा वादक गायक सगळ्यांचे खूप खूप आभार. आणि गुरुवर्यांच्या माऊलींच्या मारुती रायांच्या बाळूमामांच्या चरणी नतमस्तक होऊन सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वरा माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली.